चला आता मुलांनो, एफ पीमध्ये आपला काल खूप महत्त्वाचा कन्सेप्ट संपला. तो म्हणजे कुठला होता बेटा? ट्रॅक. तो म्हणजे कुठला कन्सेप्ट झाला होता आपला? ट्रॅक. ट्रॅक सगळा संपला होता. आता आजच्या सेशनमध्ये आपलं काय चालू आहे? पॉवर ट्रान्झिस्टर. आजच्या सेशनमध्ये काय चालू आहे बेटा? आपला पॉवर ट्रान्झिस्टरचा कन्सेप्ट चालू आहे, जो की पुन्हा इम्पॉर्टंट आहे खूप जास्त. कुठला कन्सेप्ट चालू आहे बेटा? पॉवर ट्रान्झिस्टर. बघा आता पॉवर ट्रान्झिस्टर क्वेश्चन काय? डिफाईन पॉवर ट्रान्झिस्टर, एक्सप्लेन इट इन शॉर्ट. पॉवर ट्रान्झिस्टर काय असतो? पॉवर ट्रान्झिस्टर्स हे बेसिकली स्विचेस असतात बेटा. पॉवर ट्रान्झिस्टर्स हे बेसिकली काय असतात? स्विचेस. कम ऑन, पॉवर ट्रान्झिस्टर्स हे बेसिकली काय असतात? स्विचेस. ठीक आहे, ज्याला आपण काय करू शकतो? टोटली ऑन आणि टोटली ऑफ करू शकतो. फर्स्ट पॉईंटमध्ये काय सांगितलं? पॉवर ट्रान्झिस्टर्स. पॉवर ट्रान्झिस्टर्स. पॉवर ट्रान्झिस्टर्स. पॉवर ट्रान्झिस्टर्स हे बेसिकली काय आहेत? स्विचेस आहेत, ज्याला तुम्ही कंटिन्यू काय करू शकतात? ऑन आणि ऑफ करू शकतात. कमॉन, पॉवर ट्रान्झिस्टर्स हे बेसिकली स्विचेस आहेत, जे की काय होऊ शकतात? ऑन आणि ऑफ. ऑन कधी होतील? सॅच्युएशन रिजनमध्ये. आणि ऑफ कधी होतील? कट ऑफ रिजनमध्ये. तोच पॉईंट आहे. इट कॅन बी टोटली ऑन इन द सॅच्युएशन रिजन, इट कॅन बी टोटली ऑफ इन द कुठलं रिजन बेटा? कट ऑफ. टोटली ऑन कुठल्या रिजनमध्ये होतात? सॅच्युएशन रिजनमध्ये. टोटली ऑफ कशामध्ये होतात? कट ऑफ रिजनमध्ये. काय झालं? काय नाही कळालं? पुन्हा एकदा फर्स्ट पॉईंट काय सांगितलं? पॉवर ट्रान्झिस्टर्स हे स्विचेस आहेत, जे की टोटली ऑन होऊ शकतात किंवा टोटली ऑफ होऊ शकतात. ॲम्प्लिफायर म्हणून हे पॉवर ट्रान्झिस्टर्स काम नाही करत. ट्रान्झिस्टर आपला साधा जो ट्रान्झिस्टर होता ना, साधा ट्रान्झिस्टर, तो ॲम्प्लिफायर म्हणून काम करायचा. साधा ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर म्हणून काम करायचा, पण पॉवर ट्रान्झिस्टर स्विच म्हणून काम करेल. स्विच म्हणून काम करताना फक्त टोटली ऑन किंवा फक्त टोटली ऑफ होईल बेटा, बाकी काही याच्यामध्ये होणार नाही. फक्त टोटली ऑन, फक्त टोटली ऑफ. मग टोटली ऑन कधी असतो? तो सॅच्युएशन रिजनमध्ये. टोटली ऑफ कधी असतो? तो कट ऑफ रिजनमध्ये. नेक्स्ट पुढचा कन्सेप्ट, पॉवर ट्रान्झिस्टर्स फक्त स्विचेस म्हणून काम नाही करत, तर पॉवर ट्रान्झिस्टर्स कन्व्हर्टर्स म्हणून पण काम करतात. काय म्हणून काम करतात बेटा? कन्व्हर्टर्स. व्हेअर कशाचं कशामध्ये कन्व्हर्टर? हा DC टू DC कन्व्हर्टर म्हणून काम करू शकतो, किंवा DC टू AC म्हणून तो कन्व्हर्टर काम करू शकतो. काय झालं? काही नाही कळालं? पॉवर ट्रान्झिस्टर्स कन्व्हर्टर म्हणून पण काम करतात, ज्याच्यामध्ये ते DC टू DC कन्व्हर्शन करतील किंवा DC टू AC म्हणून काम करतील. नेक्स्ट, पॉवर ट्रान्झिस्टर्स जे आहेत ते लो व्होल्टेज, लो करंट. Power transistors can operate at low voltage and low current rating. Hence, they are preferred for the low power applications. Low power applications साठी हे जास्तीत जास्त यूज केले जातात. याला लो व्होल्टेज लागेल. पॉवर ट्रान्झिस्टर कॅन बी ऑपरेटेड लो व्होल्टेज अँड लो करंट. हेन्स दे आर प्रिफर्ड फॉर कोणासाठी बेटा? लो पॉवर ॲप्लिकेशन्स. हेन्स दे आर प्रिफर्ड फॉर कोणासाठी? लो पॉवर ॲप्लिकेशन्स. पुन्हा एकदा बोला पॉवर ट्रान्झिस्टरबद्दल काय काय सांगितलं? पॉवर ट्रान्झिस्टर शॉर्टकट बघा, शॉर्टकट बघितलं सगळं पाठवून जातं. पॉवर ट्रान्झिस्टर काय आहेत? स्विचेस आहेत. तो टोटली ऑन किंवा टोटली ऑफ होऊ शकतो. टोटली ऑन कुठल्या रिजनमध्ये? सॅच्युएशन. टोटली ऑफ कुठल्या रिजनमध्ये? कट ऑफ. पॉवर ट्रान्झिस्टर पुन्हा काय म्हणून काम करतील बेटा? कन्व्हर्टर. कन्व्हर्टर म्हणून काम करताना काय होईल? DC टू DC कन्व्हर्टर किंवा DC टू AC कन्व्हर्टर. पॉवर ट्रान्झिस्टर्सला लो व्होल्टेज, लो करंट लागतं, म्हणून ते लो पॉवर ॲप्लिकेशनसाठी यूज केले जातात. काय झालं? काय नाही कळालं? हा कन्सेप्ट कुठला झाला तुमचा? पॉवर ट्रान्झिस्टर्स. नेक्स्ट कन्सेप्ट बघायचा आपल्याला, क्लासिफिकेशन ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर्स. नेक्स्ट कन्सेप्ट कुठला बघायचा आपल्याला? क्लासिफिकेशन ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर्स. चला क्लासिफिकेशन काय होतं बघू. पॉवर ट्रान्झिस्टर्स बेसिकली हे 4 भागात डिवाइड होतात. पॉवर ट्रान्झिस्टर्स हे बेसिकली किती भागात डिवाइड होतात बेटा? 4. 4 भाग कुठले कुठले? BJT, MOSFET, SIT आणि IGBT. BJT, MOSFET, SIT आणि अजून एक कुठला आलं बेटा? IGBT. BJTचा फुल फॉर्म काय बेटा? बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. MOSFETचा मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. SITचा स्टॅटिक इंडक्शन ट्रान्झिस्टर. आणि शेवटी IGBT इन्सुलेटेड गेट बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. इन्सुलेटेड गेट बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. काय झालं? काय नाही कळालं बेटा? ओके, आता इथे आपल्याला सिलेबसमध्ये ना बच्चा ऐका, सिलेबसमध्ये आपल्याला पहिले BJT काही नाही आहे. म्हणजे ॲक्च्युली स्कीममध्ये बोलायला गेलं तर आधी BJT होता. BJTच्या नंतर MOSFET घेतला, MOSFETच्या नंतर IGBT घेतला. SIT आधी पण नव्हता, आत्ता पण नाही आहे. ओके फाईन. म्हणजे त्यांनी आधी पॉवर BJT सगळं एक्सप्लेन केलं,
नंतर एक्सप्लेनेशन घेताना पॉवर मॉस्फेट एक्सप्लेन केलं आणि नंतर एक्सप्लेनेशन घेताना काय एक्सप्लेन केलं बेटा, पॉवर IGBT एक्सप्लेन केला होता. पण की स्कीममध्ये काय करून टाकलं, पॉवर BGT डायरेक्ट गायब करून टाकला. पॉवर BGT डायरेक्टली गायब करून टाकला आणि डायरेक्ट कशी उडी मारली बेटा, पॉवर मॉस्फेट. बरं, मग आता डिपेंडन्सी कशी होती पहा. पहिले आपण पॉवर BGT शिकायला पाहिजे, मग काय शिकायला पाहिजे, पॉवर मॉस्फेट. बरं, मग पॉवर BGTचे काही ड्रॉबॅक्स होते म्हणून त्यांना डिझाईन डेव्हलप करावं लागलं. कशाचं बेटा, पॉवर मॉस्फेटचं. नाही तर मग पॉवर मॉस्फेट पैदा पण झाला नसता. पॉवर BGT माझं काम भागतंय तर मी पॉवर मॉस्फेटला प्रोड्यूस केलं असतं का, नाही. मग पॉवर BGTचे काहीतरी ड्रॉबॅक्स होते म्हणून आपल्याला एक नवीन डिव्हाइस डिझाईन डेव्हलप झाला, जो की कुठला होता बेटा, पॉवर मॉस्फेट होता. आधी हे लक्षात आलं. म्हणजे पॉवर मॉस्फेट काय का डिझाईन डेव्हलप झाला, काही ड्रॉबॅक्स होते. कोणाचे ड्रॉबॅक्स होते, पॉवर BGTचे. म्हणून आपण कुठला प्रोड्यूस केला, पॉवर मॉस्फेट. आधी हे डोक्यात घुसलं. ओके, मग त्याच्यावरनं त्यांनी हा कन्सेप्ट घेतलेला आहे बेटा. त्याच्यावरनं आता त्यांनी कुठला कन्सेप्ट घेतलाय बघा, नीड ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर सच एज मॉस्फेट, IGBT एक्सेट्रा. ठीक आहे. बरं, पहिला कन्सेप्ट वेगळाच आहे, नीड ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर आणि मग नीड ऑफ पॉवर मॉस्फेट. ओके, पहिल्या कन्सेप्टमध्ये काय सांगितलंय की ट्रान्झिस्टरचीच गरज का पडली ॲज कम्पेअर्ड टू कुठे कुठे ऑलरेडी आपण 2 डिव्हाइस शिकलोय की नाही, SCR आणि ट्रायक. तर SCR आणि ट्रायक ऑलरेडी होते, तर पॉवर ट्रान्झिस्टरची गरज का पडली. म्हणजे आपण काय बघू आता, SCR आणि ट्रायकचे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. ते डिसएडव्हान्टेजेस ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला क्वेश्चन डेव्हलप झालं लागलं, पॉवर ट्रान्झिस्टर. काय बोललो काही नाही कळालं. SCR आणि ट्रायकचे काही डिसएडव्हान्टेजेस होते. कमॉन, SCR आणि ट्रायकचे काहीतरी डिसएडव्हान्टेजेस होते, ते अवॉइड करायला आपल्याला कशाला डेव्हलप झालं बेटा, पॉवर ट्रान्झिस्टर. काय डिसएडव्हान्टेजेस होते, त्यालाच त्यांनी नीड ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर. क्वेश्चन कन्सेप्टला काय नाव दिलंय, नीड ऑफ काय बेटा, पॉवर ट्रान्झिस्टर सच एज मॉस्फेट, IGBT एक्सेट्रा. ऑल द डिसएडव्हान्टेजेस ऑफ काय बेटा, SCR आणि ट्रायक. डिसएडव्हान्टेजेस कुठले कुठले होते, क्वेश्चन पण पाकस आहे. गिव्ह द नीड ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर सच एज मॉस्फेट, IGBT एक्सेट्रा. और गिव्ह द डिसएडव्हान्टेजेस ऑफ कुठले बेटा, SCR आणि ट्रायक. मग डिसएडव्हान्टेजेस किंवा नीड ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर, नीड ऑफ काय बेटा, पॉवर ट्रान्झिस्टर. और त्यालाच आपण काय म्हणतो, डिसएडव्हान्टेजेस ऑफ SCR अँड काय बेटा, ट्रायक. चला, पहिला काय डिसएडव्हान्टेज आहे, SCR अँड ट्रायक आहेत ना. डिसएडव्हान्टेजेस कोणाचे, SCR अँड ट्रायक, दे कॅन बी, किंवा इथे लिहितो SCR अँड ट्रायक कांट बी टर्न्ड ऑफ इझिली टर्न ऑफ होऊ शकत नाही. त्याला खास कम्युटेशनच्या टेक्निक्स लागतात. त्याला खास आठवतं बेटा, ऑफ करण्याच्या पद्धतीला काय म्हणतो, कम्युटेशन. ऑन करण्याच्या पद्धतीला ट्रिगरिंग, ऑन करण्याच्या पद्धतीला ट्रिगरिंग, ऑफ करण्याच्या पद्धतीला कम्युटेशन. म्हणजे SCR आणि ट्रॅक तुला जर ऑफ करायचे असतील तर तुला खास टर्न ऑफ इझिली होऊ शकणार नाही. तेच तुला इथे कम्युटेशनच्या टेक्निक्स यूज करावं लागतील. दे नीड ॲडिशनल कम्युटेशन सर्किट्स टू टर्न ऑफ देम. बरोबर. नेक्स्ट, पुढे थर्ड मुद्दा, SCR अँड ट्रॅक कॅन बी ऑपरेटेड ऑनली अप टू द किती हर्ट्ज बेटा, 100 हर्ट्जपर्यंतच हे काम करू शकतात. कोण, SCR आणि ट्रॅक. सो दे आर नॉट सुटेबल फॉर हायर फ्रिक्वेन्सीसाठी, ते सुटेबल नाही आहेत. काय झालं काही नाही कळालं. चला, पहिला पॉईंट, SCR अँड ट्रॅक इझिली ऑफ होऊ शकत नाही. सेकंड, त्याला खास कम्युटेशनच्या टेक्निक्स, ऑफ इझिली होऊ शकत नाही म्हणून मला कशाची काय लागेल बेटा, कम्युटेशन टेक्निक लागेलच. थर्डली काय बोलला तो, की बाबा हे जे SCR अँड ट्रॅक आहेत फक्त आणि फक्त 100 हर्ट्जपर्यंत छानपैकी काम करतील, हायर फ्रिक्वेन्सीला ते काम करू शकत नाही. याच्यामध्ये बेटा पुन्हा व्होल्टेज ड्रॉप खूप जास्त असतो. व्होल्टेज ड्रॉप कसा असतो, खूप जास्त. मग हा पण काय झाला त्याचा डिसएडव्हान्टेज. व्होल्टेज लॉस जास्त होते ना बेटा, व्होल्टेज लॉस जास्त होते, फायद्याचं नाही आहे. नेक्स्ट, पुढचं, याच्यामध्ये हाय dV/dt आणि अजून हाय di/dt रेटिंग असतात. याच्यामध्ये काय असतं बेटा, हाय dV. आता हे चुकीचं लिहिलेलं आहे, तिथे लिहिताना काय पाहिजे, dV/dt, di/dt, छोटा डी पाहिजे. ओके, dV/dt, di/dt. ठीक आहे. हे सगळ्याच्या सगळ्या ड्रॉबॅक्स असल्यामुळेच मला कशाची गरज पडली बेटा, पॉवर ट्रान्झिस्टर्सची. कमॉन, पॉवर ट्रान्झिस्टरची गरज का पडली. पहिले तर SCR आणि ट्रॅक इझिली ऑफ नाही होऊ शकत, त्यांना खास कम्युटेशनच्या टेक्निक्स लागतात, हायर फ्रिक्वेन्सीला काम नाही करू शकत.
पुढचं व्होल्टेज ड्रॉप त्यांच्यामध्ये जास्त आहे आणि अजून एक हाय डी व्ही अपॉन डी टी आणि हाय डी आय अपॉन डी टी त्यांच्यामध्ये रेटिंग्स आहेत. डी व्ही अपॉन डी टी म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू टाइम आणि रेट ऑफ चेंज ऑफ करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू टाइम जास्त आहे, रेट ऑफ चेंज ऑफ करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम पण कसं याच्यामध्ये जास्त असेल. काय झालं काही नाही कळालं. म्हणून ड्यू टू ऑल सच ड्रॉबॅक्स ऑफ एससीआर अँड ट्रायक वी नीड पॉवर ट्रान्झिस्टर्स सच ॲज पॉवर मॉस्फेट IGBT एक्सेट्रा. काय झालं काही नाही कळालं. हे काय झाले? नीड. कोणाची नीड झाली बेटा? पॉवर ट्रान्झिस्टर्सची. आता जो मी क्वेश्चन तुम्हाला बोललो तो कुठला? की पॉवर ट्रान्झिस्टर्समध्ये पण आपले कुठले कुठले? पॉवर BJT आहे, त्याच्यानंतर पॉवर मॉस्फेट आहे आणि अजून एक IGBT आहे. याच्यापैकी पॉवर BJT आपल्याला आहे का? नाही. आपण जास्तीत जास्त काय वापरणार आहे? मॉस्फेट आणि IGBT. ठीक आहे. हे नाहीच आहे आपल्याला. मग हे का नाही आहे? तर त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस होते. हे त्याचे काय आहेत? काही डिसएडव्हान्टेजेस. मग आता पुढचा क्वेश्चन तोच आहे. बघा पुढचा क्वेश्चन काय म्हणतो आता? पॉवर BJTचे ड्रॉबॅक. आता कोणाचे ड्रॉबॅक? पॉवर BJTचे. पॉवर BJTचे ड्रॉबॅक काय काय होतात? काय काय नाही बघा आता जरा. नीड ऑफ पॉवर मॉस्फेट. पहा कन्सेप्टच काय म्हणतोय? नीड ऑफ पॉवर मॉस्फेट. नीड ऑफ पॉवर मॉस्फेट मध्ये काय होतं? गिव्ह द नीड ऑफ पॉवर मॉस्फेट ओव्हर द पॉवर BJT और ॲडव्हान्टेजेस ऑफ कोणाचं बेटा? पॉवर मॉस्फेटचे. का? कोणाच्या अनुषंगाने बेटा? मॉस्फेटचे ॲडव्हान्टेजेस सांगायचे. कोणाच्या अनुषंगाने? पॉवर BJT. म्हणजे BJT मध्ये काहीतरी ड्रॉबॅक्स होते म्हणूनच आपण कशाला यूज करायला गेलो बेटा? पॉवर मॉस्फेट. मग ते ड्रॉबॅक्स काय होते हे न शिकता आपले डायरेक्ट देऊन टाकले. हा एक चुकीचा कन्सेप्ट मला कुठेतरी वाटला यांचा. का चुकीचा कन्सेप्ट वाटला? आधी पॉवर BJT शिकवलं का? नाही. मग त्याचे ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज घेतले का आपण? नाही. आपण डायरेक्टली त्याचे काय बघतोय? डिसएडव्हान्टेजेस. मग ते त्याचे डिसएडव्हान्टेजेस झाले ते ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला कशाची गरज पडली? पॉवर मॉस्फेटची. ते ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला कोणाची गरज पडली? पॉवर मॉस्फेट. मग आपण बघू आपण पॉवर BJTचे डिसएडव्हान्टेजेस जे आहेत ते ओव्हरकम केले कोणी? पॉवर मॉस्फेटनी. आणि तेच त्याचे काय झाले? ॲडव्हान्टेजेस. तेच त्याचे काय झाले बेटा? ॲडव्हान्टेजेस. बघा आता नीड ऑफ पॉवर मॉस्फेट काय म्हणतोय? गिव्ह द नीड ऑफ कोणाची बेटा? पॉवर मॉस्फेट. हे शॉर्टकट लिहिलंय इथे जे दिसतंय हे काय बच्चा? त्याचं शॉर्टकट. गिव्ह द नीड ऑफ पॉवर मॉस्फेट ओव्हर द पॉवर BJT और द ॲडव्हान्टेजेस ऑफ पॉवर मॉस्फेट ओव्हर द पॉवर BJT. पॉवर BJT बेटा BJT हा तुमचा करंट कंट्रोल डिव्हाइस आहे. कमॉन. BJT हा कुठला डिव्हाइस आहे बेटा? करंट कंट्रोल डिव्हाइस आहे. म्हणजे याच्यातला जो कलेक्टर करंट आहे तो
किलोहर्ट्ज. कमान कुठपर्यंत जायची फक्त आणि फक्त 10 किलोहर्ट्ज. पण पॉवर मॉस्फेट मध्ये ती जाते डायरेक्टली 100 किलोहर्ट्ज पर्यंत. डायरेक्टली कुठपर्यंत जाते 100. म्हणजे हा पुन्हा काय झाला फायद्याचा मुद्दा. ॲज कम्पेअर्ड टू कोणापेक्षा बेटा पॉवर बीजेटी. ॲज कम्पेअर्ड टू कोणापेक्षा पॉवर बीजेटी. 1-2 मिनिटं झालं तर झालं म्हणजे त्या मुलांचं पण बिचारांचं भलं होऊन जाईल. किती तो दे ग